रुद्र वाणीला गर्दीपासून दूर एका बेंचवर बसवतो. तो खाली वाकून तिच्या पायाला नीट बघतो. रुद्र सॉफ्ट पण कन्सर्न्ड व्हॉइसमध्ये, फक्त स्प्रेन आहे पण चालू नकोस. अजून जर जबरदस्ती केलीस तर जास्त दुखेल. तो आपल्या हातांनी तिचा अँकल हलकासा सपोर्ट करतो. त्याचा टच वॉर्म, स्टेडी होता. वाणीचं हृदय जोरात धडधडतं. तिच्या चेहऱ्यावर वेदना आणि इमोशनल सॉफ्टनेस एकत्र येते. वाणी हळू आवाजात, डोळ्यात पाणी. सर, तुम्ही एवढं का करताय? मी कुठे डिझर्व करते हे? रुद्र डोळ्यातून थेट बघत क्लॅम टोनमध्ये, वाणी, तू फक्त माझी एम्प्लॉय नाहीस, तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेस. त्याच्या शब्दांनी तिच्या डोळ्यात चमक येते. तिचं मन काही क्षणासाठी सगळं विसरतं. क्राऊड, पेन, वर्ल्ड, फक्त तो आणि त्याचे शब्द. थोड्या डिस्टन्सवर सारा अजूनही सीन बघते. तिचं मन कॉन्फ्लिक्टने भरलेलं. सारा मनाशीच, सर, तुम्ही एवढं केअर कधीच कुणासाठी केलं नाही. वाणी, मध्ये असं काय आहे जे माझ्यात नाही? तिच्या चेहऱ्यावर जेलसी आणि शॉक एकत्र येतात. वाणी हळूच डोळे पुसते, पण तिच्या नजरेत ग्रॅटिट्यूड आणि एक नवा भाव, सेफ क्रेड, लव्ड. रुद्र तिच्या डोळ्यात बघतो आणि त्या क्षणी ॲटमॉस्फिअर हॅवी इमोशनल होतं. संध्याकाळी हॉटेलमध्ये दिवसभराचा गोंधळ. मार्केट अटॅक झाल्यावर सगळे परत हॉटेलला आलेले असतात. सनसेट झालेला. आकाशात लालसरपणा. रुद्र आपल्या स्वीटच्या बाल्कनीमध्ये उभा होता, हातात विस्कीचा ग्लास, डोळे दूर होरिझॉनवर खिळलेले. त्याच्या डोळ्यात शांतता नाही, गडद विचारांचं वादळ होतं. मार्केटमधला वाणीवरचा अटॅक, तिची वेदना, तिला उचलून नेण्याचा क्षण, सगळं त्याच्या डोक्यात सतत रिपीट होत होतं. दरवाजावर हलका नॉक होतो. रुद्र मागे वळतो. जियान उभा होता, नेहमीप्रमाणे सिरियस फेस. रुद्रा क्लॅम पण थोडं कठोर. कम इन जियान. आत येतो. बाल्कनी जवळ येतो. त्याच्या हातात काही पेपर्स आणि फोन होता. इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. जियान थंड स्टेडी व्हॉइसमध्ये, सर, आजच्या अटॅकबाबत माहिती मिळाली आहे. त्या दोन्ही बदमाश प्रोफेशनल पेटी क्रिमिनल्स होते, पण त्यांना कॉन्ट्रॅक्ट विराजच्या माणसाकडून झाला होता. रुद्र ग्लास टेबलवर ठेवतो. त्याचा जबडा घट्ट होतो. रुद्र अँगर दाबून, विराज पुन्हा तोच. जियान सिरियस टोनमध्ये, पण इथे एक प्रश्न आहे सर. कोणालाच माहीत नव्हतं की आज एम्प्लॉईज मार्केट टूरला जातील. प्लॅन लास्ट मिनिट साराने केला होता. तेवढं मी कन्फर्म केलं. मग विराजला आधीपासून कसं कळलं? कोणीतरी माहिती लीक केलंय किंवा तो अजूनही आपल्यावर नजर ठेवतोय. रुद्र बाल्कनीच्या रेलिंगवर हात ठेवतो, घट्ट पकडतो. व्हेन्स उठलेल्या. त्याच्या डोळ्यात राग, पण तो शांत राहतो. रुद्र खोल आवाजात पण तीव्र, विराज, तो फक्त माझ्या बिझनेसच नाही, माझ्या पर्सनल आयुष्यावरही वार करतोय. वाणीवर हल्ला करणं ही मर्यादा ओलांडली त्याने. जियान लो व्हॉइस, सर, हे फक्त इंटिमिटेशन नाही, टार्गेट. वाणी मॅडम होत्या. तिचं प्रेझेन्स त्याला थेट प्रॉब्लेम आहे असं दिसतं. रुद्र काही बोलत नाही. त्याचा चेहरा कठोर होतो, पण डोळ्यात एक वेगळा भाव, केअर प्लस प्रोटेक्टिव्हनेस फॉर वाणी. सायलेंट पॉज नंतर रुद्र ग्लास उचलतो, पण प्यायचं नाही, फक्त हातात फिरवतो. तो आकाशाकडे बघत स्वतःशीच हळू बोलतो, जे काही होईल, पण आता तिचं काही होऊ देणार नाही. वाणीला त्रास झाला म्हणजे सिंहांनी आला थेट चॅलेंज केलं. त्याचा आवाज क्लॅम होता, पण
डिटर्मिनेशन इतका हवी होतं की जियानसुद्धा एक क्षण त्याच्याकडे बघून थोडं थांबतो. बाल्कनीमधून दूर शहराची लाईट दिसते. रुद्र ग्लास हातात घेऊन उभा. फेस अंधारात फक्त डोळ्यातला ग्लो दिसतो. पाठीमागे जियान शांत उभा, अलर्ट सोल्जर सारखा. ॲटमॉस्फिअर हॅवी स्ट्रॉम होता. येणारा असल्याचा संकेत. अटॅकनंतर संध्याकाळी वाणी आपल्या हॉटेल रूममध्ये बसलेली होती. खिडकीजवळच्या काउचवरती पायावर आईस पॅक ठेवते. पेन थोडा कमी झालाय, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही थकवा दिसतोय. तिचं मन मात्र शांत नव्हतं. गर्दी, अटॅक, रुद्रने उचलून नेण्याचा क्षण सगळं तिच्या डोक्यात सतत फिरत होतं. वाणी मनाशीच हळू. तो इतक्या लोकांसमोर मला उचलून नेला का? फक्त एक बॉस इतकं करतो का? की त्याच्या डोळ्यात खरंच काहीतरी वेगळं होतं. दरवाजावर हलकंसं नॉक होतं. वाणी दचकते. दरवाजा उघडते. रुद्र उभा होता, हातात फर्स्ट एड किट. तो काही बोलत नाही, फक्त आत येतो. टेबलवर किट ठेवतो. त्याचा चेहरा क्लॅम होता, पण डोळ्यात काळजी स्पष्ट. रुद्र थंड शॉर्ट टोनमध्ये, पाय दाखव. वाणी थोडी गोंधळते. वाणी हलकीशी असत. सर, मी मॅनेज करू शकते. गरज नाही. रुद्र थेट तिच्या डोळ्यात बघत. वाणी, इनफ. आर्ग्युमेंट्स मला नको. मला करू दे. रुद्र तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो. तो आईस पॅक बाजूला ठेवतो आणि तिचा अँकल हलक्या हाताने पकडतो. त्याचा टच वॉर्म आणि स्टेडी होता. वाणीचं हृदय धडधडू लागतं. तो अँटीसेप्टिक लावतो. बँडेज बांधतो, एकदम केअरफुली. तो करत असताना सायलेन्स भारी वाटतं. फक्त त्यांच्या श्वासाचा आवाज येतो. वाणी त्याच्याकडे बघत राहते. त्याच्या चेहऱ्यावरची सिरियसनेस, त्याच्या डोळ्यातली प्रोटेक्टिव्हनेस. तिच्या मनात नवे भाव जागे होतात. वाणी हळू, ऑलमोस्ट विस्पर करत, तुम्ही एवढं का करताय माझ्यासाठी? रुद्र थांबतो. तिच्या डोळ्यात बघतो. त्याचा आवाज क्लॅम पण खोल. रुद्र, कारण तुझ्यावर हल्ला झाला म्हणजे माझ्यावर वार झाला. आता मी तुला एका क्षणासाठी सुद्धा असुरक्षित वाटू देणार नाही. वाणीच्या डोळ्यात पाणी येतं. ती काही बोलू शकत नाही, फक्त त्याच्याकडे बघते. तो बँडेज पूर्ण करून हळूच तिच्या पायाला टच करतो. जेंटली, रिसोरेन्स. रुद्र सॉफ्टली, आता थोडा आराम कर. मी इथेच आहे. वाणी काउचवर मागे रेलते. रुद्र खिडकीजवळ उभा राहतो, पण त्याची नजर सतत तिच्याकडे, जणू काही घडलं तरी प्रोटेक्ट करायला तयार. वाणी त्याच्याकडे पाहते आणि मनात कुजबुजते. वाणी मनाशीच, सरांना काय झालं? काहीतरी आहे जे मी शब्दात सांगू शकत नाही, पण मला त्यांच्याजवळ सुरक्षित वाटतं. रूम मंद प्रकाश होतं. वाणी झोपायला लागते. चेहऱ्यावर हलकीशी स्माईल. रुद्र खिडकीतून सिटी लाईट्सकडे बघतो. त्याच्या डोळ्यात प्रॉमिस, जोपर्यंत मी आहे तिचं काहीच होणार नाही. हॉटेल कॉरिडॉरमध्ये लेट नाईट अटॅकनंतर सर्वजण त्यांच्या रूममध्ये सेटल झालेले असतात. सारा मात्र अजून जागी होती. कॉफी हातात घेऊन कॉरिडॉरमध्ये फिरते. ती अचानक थांबते. वाणीच्या खोलीचा दरवाजा अर्धा उघडा दिसतो. कुतूहलाने ती जवळ येते. ती आत डोकावते आणि जे बघते ते तिला शॉक करतं. वाणी काउचवर पडलेली आहे, पायावर बँडेज नीटली बांधलेलं. तिचा चेहरा शांत, झोपेत स्मित हास्य होतं. आणि रुद्र खिडकीजवळ उभा आहे. त्याच्या नजरा सतत वाणीकडे, जणू तो तिला प्रोटेक्ट करत उभा होता. त्याच्या डोळ्यात सॉफ्टनेस आहे, जे साराने कधीही पाहिलं नव्हतं. साराचे हात थरथरतात. कॉफी कप हलतो. तिचं हृदय जड होतं. सारा मनाशीच दुखावली. रुद्र सर, तुम्ही नेहमी डिस्टन्स स्ट्रॉंग, पण तिच्यासाठी तुम्ही इतके सॉफ्ट कसे? मी तर इतकी वर्ष इम्प्रेस करण्याचा
प्रयत्न केला आणि एका साध्या मुलीने तुमचं मन जिंकलं. तेवढ्यात जियान कॉरिडॉरमध्ये दिसतो. तो साराला तिथे उभी पाहतो. जियान क्लॅम्प पण फर्म. तुम्ही काय करता इथे? इट्स लेट. सारा दचकते पण स्वतःला सांभाळते. सारा थोडं रागाने कुजबुजत, तुम्हाला समजणार नाही जियान. तुमचं काम फक्त गार्ड करणं आहे. पण कधीकधी फिलिंग्सपासून गार्ड करायला कुणी नसतं. जियान तिच्याकडे गंभीर नजरेने पाहतो. जियान थोडं ब्लंट, वाणी मॅडम आता फक्त तुमची कलिग्ज नाहीत, त्या सिंघाण्या ग्रुपची हार्ड आहेत आणि रुद्र सरचं कदाचित त्याहूनही जास्त. साराचा चेहरा ब्लँक होतो. डोळ्यांत पाणी दाटतं. ती वळून निघून जाते. कॉरिडॉरमधून वेगाने चालत. डोळ्यांतून अश्रू येतात पण ती वाईप करून स्वतःला स्ट्रॉंग दाखवते. सारा मनाशीच, नाही मी हार मानणार नाही. रुद्र सर फक्त तिचे नाहीत. मी अजूनही प्रूव्ह करू शकते. मी अजूनही फाईट करू शकते. वाणीच्या रूममध्ये वाणी शांत झोपलेली. रुद्र अजूनही तिच्याकडे पाहत होता, सायलेंट प्रोटेक्टर. आणि दुसरीकडे कॉरिडॉरमध्ये सारा एकटी दुखावलेली पण डिटर्मिनेटेड. सकाळी सगळे ब्रेकफास्टसाठी टेबलवर बसलेले होते. एम्प्लॉईज हलक्या गप्पा मारत होत्या. वाणी साधं फूड घेते, टोस्ट, फ्रूट ज्यूस. रुद्र फॉर्मल पण क्लॅम, ब्लॅक कॉफी, न्यूजपेपर. सारा ब्राईट मूडमध्ये हसत खेळत सगळ्यांशी बोलते. सारा जाणून बुजून चेअरफुल होती. ती जोक्स करते, एम्प्लॉईजसोबत फोटोज क्लिक करते. सारा वाणीकडे बघत, वाणी आज तू किती फ्रेश दिसतेस ना. कालचा अटॅक म्हणजे नाईटमेअर सारखा वाटतोय आता, पण यू हँडल इट सो वेल. वाणी हलकी हसते. थँक्यू. रुद्र फक्त तिच्याकडे शांत नजर टाकतो. सगळं वरून नॉर्मल दिसतं पण साराच्या डोळ्यांत कधीकधी हलकी अनरेस्ट सायन्स चमकते. जियान थोडं दूर उभा होता पण सगळं ऑब्झर्व करत असतो. त्याची नजर सारावर जाते, तिच्या ओव्हर फ्रेंडली टोनमध्ये आणि जास्त हसण्यावर. जियान मनाशीच गंभीर, ही मुलगी वरून नॉर्मल दिसते पण तिचं लाफ्टर फोर्सेड आहे. काहीतरी आहे जे ती लपवत आहे. काल रात्रीच्या नंतर तिचं मन स्थिर नाही. साराच्या हसण्यात अचानक पॉज येतो. जेव्हा तिची नजर रुद्र वाणीवर पडते. रुद्र कॅज्युअली वाणीला तिचं प्लेट पास करतो. एक साधं जेस्टर पण साराच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य काही क्षणासाठी गायब होते. त्यानंतर ती पटकन पुन्हा हसते, जणू काही घडलंच नाही. पण जियानने तो मुवमेंट क्लिअरली नोटीस केलेला असतो. ब्रेकफास्ट संपल्यावर सगळे उठतात. सारा कॉरिडॉरमध्ये जाते आणि जियान तिच्या मागे येतो. जियान क्लॅम्प पण डायरेक्ट, मिस सारा तुम्ही वरून ठीक दिसता पण मनात काहीतरी आहे नाही का. सारा थोडी दचकते पण लगेच नॉर्मल फेस लावते. सारा स्माइलिंग फेक करत, मिस्टर रॉबर्ट तुम्ही डिटेक्टिव्ह पण झालात का. आता मी परफेक्टली फाईन आहे, प्लीज रिलॅक्स. ती हलका हसत निघून जाते पण जियान तिच्या मागे बघत राहतो. त्याच्या डोळ्यात सिरियस सस्पेन्शन असतं. जियान मनाशीच, ही मुलगी काहीतरी प्लॅन करत आहे किंवा तिच्या मनातलं वादळ ती लपवते. मला लक्ष ठेवायचं लागेल. कॉरिडॉरमध्ये सारा दूर चालली होती, हसण्याचा मुखवटा घालून. पण तिच्या डोळ्यात जेलसीचा सावली. आणि दुसरीकडे जियान शांत पण अलर्ट, तिचं ट्रूथ ओळखण्यास तयार. आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.